अमित आपल्या परिवारासोबत राहत होता. त्याच्या परिवारामध्ये आई बाबा आणि तो. अमित आता एका चांगल्या नोकरीवर होता आणि त्याने आपल्या आवडत्या मुलीसोबत लग्न केले होते. अमितचे बाबा एका नोकरीवर होते. अमितच्या आईने अमितच्या बाबांना म्हटले होते की आता आपला मुलगा एका चांगल्या नोकरीवर आहे, म्हणून तुम्ही आता नोकरी सोडून द्या. पण अमितच्या बाबांनी नाही म्हटले, कारण त्यांना नोकरी करायला फार आवडत होते आणि फार कष्ट करून त्यांनी अमितला शिकवले होते. पण अमितचा स्वभाव थोडा वेगळा होता. त्याला आधीपासून बाहेर फिरणे, मित्रासोबत फार रात्रपर्यंत गप्पा करणे आवडायचे. अमितचे बाबा नेहमी त्याला या गोष्टीबद्दल बोलायचे. त्यामुळे कधीकधी तर तो बाबांना न सांगता बाहेर जायचा, पण आईला तो सांगून जात होता. आणि ज्यावेळी बाबांना या गोष्टी माहिती व्हायच्या तेव्हा अमितच्या आईबाबांचे भांडण व्हायचे, कारण अमितचे बाबा थोड्या स्ट्रिक्ट स्वभावाचे होते. ते आधीपासून अमितला अनेक गोष्टीसाठी रागवायचे, पण त्यांचा राग हा चांगल्यासाठी होता आणि ते प्रेम पण मुलावर तेवढेच करायचे. एक दिवस अमित आपल्या कुटुंबासोबत कार्यक्रमाला जात होता. जेव्हा तो कार्यक्रमाला जायला निघाला तर अमित आपल्या बाबांना म्हणाला, बाबा आपण एका कार्यक्रमाला चाललो आहे, म्हणून तुम्ही थोडे चांगले कपडे घाला. तर बाबा म्हणाले, या कपड्यात काय अडचण आहे, चांगले तर आहे. तर अमित म्हणाला, हे फार जुने आहे आणि अनेक वर्ष झाले तुम्ही हेच कपडे नेसत आहेत. तर बाबा अमितला म्हणाले, मला हेच कपडे आवडतात, म्हणून मी हेच कपडे नेहमी घालतो. अमितची आईसुद्धा आपल्या नवऱ्याला म्हणू लागली, आपल्याकडे एवढे कपडे आहेत तरीसुद्धा तुम्ही हेच कपडे घालत असता. यावर अमितचे बाबा आपल्या बायकोवर थोडे ओरडूनच म्हणाले, तुला तर माहीत आहे ना, तरीसुद्धा तू परत तेच प्रश्न करत आहे. खरं तर अमितच्या बाबांना साधारण राहणे आवडत होते आणि आधीपासून ते साधारणच राहत होते. पण अमित आता एका चांगल्या पदावर होता, त्यामुळे त्याला या गोष्टीबद्दल कमीपणा वाटायचा. म्हणून तो नेहमी बाबांना किंवा आईंना अनेक गोष्टीवरून म्हणायचा आणि अशा गोष्टी आता नेहमीच्या झाल्या होत्या, कारण अमितला आता आपल्या घरच्या अनेक गोष्टी आवडत नव्हत्या. जेव्हापासून अमितचे लग्न झाले तेव्हापासून त्याचे वागणे बदलून गेले होते, कारण तो आईबाबांचे कमी आणि बायकोचे जास्त ऐकायचा आणि बायकोची अशी इच्छा होती की ते बाहेर राहावे. म्हणून नेहमी अमित आईला म्हणायचे की आई मी दुसरीकडे राहतो, कारण या घरापासून माझे ऑफिस फार लांब आहे आणि मला यायला जायला फार वेळ लागतो आणि त्यामुळे मी घरी येता येता फार थकून जातो. पण आई नेहमी त्याला समजावत होते, पण खरे कारण वेगळेच होते. त्याला त्यांच्यापासून लांब राहायचे होते, कारण तो फार आधीपासून जॉब करायचा, पण तेव्हा त्याला लांब पडत नव्हते. पण आत्ताच त्याला ऑफिस लांब पडायचा आणि या गोष्टी अमितच्या बाबांना सुद्धा समजल्या होत्या. म्हणून अमितचे बाबा म्हणाले, जाऊ दे त्याला, त्याची इच्छा आहे तर. तू कितीही थांबवशील तर एक ना एक दिवस तो निघूनच जाणार. पण अमितच्या आईचे मन काही मानत नव्हते. एक दिवस अमितचे बाबा बाहेर राहून आपली गाडी धुत होते. तेवढ्यात अमित आला आणि बाबांना म्हणाला, काय बाबा तुम्ही बाहेर राहून गाडी धुत आहे, गॅरेजमध्ये द्या ना गाडी धुवायला. बाबा म्हणाले, असू दे, मला सुट्टी आहे, मला माझे काम करायला आवडते. पण खरं तर अमितला बाबाच्या या कामामुळे कमीपणा वाटत होता. आता तर अमितला बाबाच्या अनेक गोष्टीमुळे कमीपणा वाटायचा. एक दिवस बाबांचे आणि अमितचे भांडण झाले आणि अमितने निर्णय घेतला की आता मी हे घर सोडून दुसरीकडे राहणार आणि त्याने ते घर सोडले. त्याच्या आईने त्याला फार समजावले होते, तरीसुद्धा तो ऐकला नाही. काही दिवसानंतर अमित घरी आला आणि आईला म्हणाला, आई तू माझ्यासोबत माझ्या घरी चल, कारण माझ्या बायकोची फार तब्येत खराब आहे आणि मला कामानिमित्त बाहेर जायचे आहे, त्यामुळे तिला बघायला कोणीच नाही. आता आईला प्रश्न पडला की मुलाकडे जायचे की नाही, कारण अमितचे बाबा त्यावेळी घरी नव्हते. काही वेळानंतर अमितचे बाबा घरी आले. घडलेल्या सर्व गोष्टी अमितच्या आईने त्यांच्या बाबांना सांगितल्या. अमितचे बाबा म्हणाले, तुला तिथे जाण्याची काही आवश्यकता नाही, कारण जेव्हापासून तो गेला आहे त्याने एकदाच पण या घरी पाय ठेवला नाही, तसेच फोनसुद्धा करून आपली विचारपूस केली नाही. पण आज त्याला काम पडले तर तो आपल्याकडे आला. यावरून त्याला आपल्याबद्दल किती आपुलकी आहे ते समजले आहे. आपण त्याला लहानाचे मोठे केले, चांगले शिक्षण दिले, तसेच त्याचे लग्न करून दिले आणि आज तो आपल्याला पूर्णपणे विसरला आहे. आणि आज त्याला काम पडले तर त्याला आपली आठवण आली. म्हणून तू तिथे जाऊ नको, कारण जेव्हापर्यंत त्याची बायको बरी होत नाही तेव्हापर्यंत तुला तिथे ठेवेल आणि त्यानंतर परत तुला आपल्याच घरी यावे लागेल. अमितच्या बाबांच्या गोष्टी अमितच्या आईला बरोबर वाटल्या आणि अमितचे बाबा अमितला म्हणाले की तुझी आई कुठेच येणार नाही, कारण आजपर्यंत तुला आईची आठवण आली नाही आणि आज तुला काम पडले तर आईची आठवण आली. अमित त्यावेळी काहीच बोलला नाही, फक्त शांतपणे उभा होता. त्यानंतर
अमितचे बाबा म्हणाले, आज तुला या गोष्टीबद्दल काही वाटत नाही. जेव्हा तुझ्यासुद्धा मुलगा होईल आणि तू सुद्धा त्याला लहानाचा मोठा करशील आणि जेव्हा तो तुला सोडून दुसरीकडे जाईल तेव्हा तुला या गोष्टी समजेल. त्यानंतर त्याचे बाबा आपल्या खोलीत गेले. अमित आईला म्हणाला की आज मला खरंच सर्व गोष्टी कळल्या आहेत आणि मला माझी चुकी मान्य आहे, कारण मी कसा वागलो ते मला माहीत आहे. त्यामुळे आई मला माफ कर आणि मी आता तुझ्याकडे राहण्याचा निर्णय घेत आहे. अमित आपल्या बाबांकडे गेला आणि त्यांना सुद्धा माफी मागितली. तसेच म्हणाला की मी लवकरच आता तुमच्यासोबत राहायला येणार आहे आणि आयुष्यात आई बाबा किती महत्त्वाचे असतात ते मला समजले आहे. पण या सर्व गोष्टीमुळे अमितच्या आईबाबांना फारच आनंद होत होता. त्यानंतर अमित निघून गेला. अमितचे बाबा अमितच्या आईला म्हणाले की अमितला आपली चुकी कळली आहे आणि तो लवकरच घरी परत येणार आहे. त्यामुळे मला तर फार आनंद होत आहे. आणि अमितची आईसुद्धा म्हणाली, मला पण या गोष्टीमुळे फार चांगले वाटत आहे. मित्रांनो, कथेला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.